स्वामी समर्थ. नमस्ते. ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते. मी आज मुलांच्या आवडीची साबुदाण्याची रेसिपी बनवते आहे. साबुदाण्याचे कुरकुरे बनवते आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे बनवायला. अगदी सहज कोणी बनवू शकेल एवढी सोपी आहे. त्यासाठी बघा मी ते 1 वाटीभर साबुदाणे रात्रभर भिजत ठेवलेले. गरम पाणी घातलेलं थोडंसं भिजत, पहिलं धुवून घेतलं आणि साबुदाणे मी भिजून घेतलेत आणि छान असे मऊसूत भिजले गेलेत बघा. तर हे साबुदाणे मी आता थोडे बाजूला ठेवते. इथे मी बटाटा घेतलाय, म्हणजे 200 ग्रॅम एवढे साबुदाणे असतील, पाव किलोपेक्षा कमी आहे. मग बटाटा पण मी तेवढाच घेतला आहे. उकडलेला बटाटा आहे. हा बटाटा पहिला मी सोलून घेते. इथे मी बटाटा सोलून घेतला आणि कापून घेते. किसून घेतला तरी चालेल, असे बारीक बारीक कापून घेते किंवा हाताने कुस्करून घेतला ना तरी चालेल. पण आपल्याला हे वाटूनच घ्यायचंय. पहिला मी इथे बटाटे कापून घेते. करायला एकदम साधी सोपी रेसिपी आहे, पण खायला पण तेवढी छान वाटते. इथे मी बटाटा कापून घेतलाय. एक मोठं भांडं घेते, त्यामध्ये हे बटाटे काढून घेतला आणि साबुदाणा पण काढून घेते. साबुदाणा ना व्यवस्थित असा शिजला गेला पाहिजे. मिक्स करून घेते व्यवस्थित असं. तुम्ही मीठ आता घालू शकता किंवा नंतर घातलं तरी चालेल, पण मी नंतर घालणार आहे, आता घालत नाहीये. पहिलं व्यवस्थित मिक्स करून घेते. इथे आता मी एक मिक्सरचं भांडं घेते आणि त्यामध्ये हे बटाटा आणि साबुदाणा घालून घेते. थोडं थोडं घालते आणि मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट करून घेते, वाटून घेते. पाणी थोडंसं लागलं तर घालायचंय, पण ते गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाणी घालायचं नाहीये. थोडंसं पाणी इथे मी थोडंसं 1 ते 2 चमचे गरम पाणी घालते. आधी जास्त घालत नाहीये, लागलं तरच घालायचं, पण जास्त पातळ पण मिश्रण आपल्याला करायचं नाहीये. तर मी इथे आता हे पहिलं वाटून घेते. मी ते साबुदाणा बटाटा घातला आणि बारीक एकदम अशी पेस्ट करून घेतली, वाटून घेतलाय. थोडंसं गरम पाणी घातलं मी, जास्त पण पातळ करायचं नाहीये. हे बघा. तर इथे मी आता असंच वाटून घेते आणि एका भांड्यामध्ये काढून घेते. इथे बघा हे सर्व मिश्रण मी वाटून घेतलं, साबुदाणा आणि बटाटा. हे थोडंसं घट्ट वाटतंय मला. हे बघा, त्याच्यामुळे थोडंसं मी गरम पाणी घालून घेते. हे मिक्सरचं भांडं वाटून घेतलं ना मी, त्याच्यामध्येच थोडंसं गरम पाणी घालते, जास्त पण नाही घालायचंय. आणि भांडं धुवून घेते थोडंसं, कारण खूप चिटकून बसतं, हे चिकट असतं ना. परत एकदा मिक्स करून बघायचं. व्यवस्थित मिक्स करून घेते. मीठ घालून घ्यायचंय चवीप्रमाणे. पहिला मीठ घालते आणि नंतर मग मिक्स करून घेते. मीठ थोडंसं कमीच घालायचंय, जास्त पण नाही घालायचं, कारण खारट होतं. बघायचं थोडीशी चव घेऊन, वाटलं तर परत घालून घ्यायचं. मीठ घातलं, आता मिक्स करून घेते व्यवस्थित. लागलं तर थोडंसं अजून पाणी घालून घ्यायचं, पण ते गरम पाण्याचाच वापर करायचा, थंड पाणी नाही घालायचंय. तर आपल्याला मिश्रण शिजवायचं नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. असे बटाटे पण शिजलेले होते आणि साबुदाणा पण आपण गरम पाण्यामध्ये भिजून घेतो, त्याच्यामुळे आपण हे असंच करणार आहे. इथे आता बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय. एवढं मिश्रण बरोबर घट्ट आहे, जास्त पातळ पण नाही करायचंय. तर मी इथे अजून पाणीचा वापर नाही करणार आहे. तर 4 ते 5 मिनिटं असं व्यवस्थित मिक्स करून घेते, ढवळून घेते. इथे बघा मीठ घालून मी 3 ते 4 मिनिटं असं मिक्स करून घेतलं, ढवळून घेतलं. थोडंसं चिली फ्लेक्स घालते, दिसायला छान आणि खायला पण थोडंसं चव छान वाटते. नसेल घालायचं ना, नाही घातलं तरीही चालेल, असे पण छान वाटतात. म्हणजे थोडंसं घालतंय. परत एकदा ढवळून घेतलं, मिक्स करून व्यवस्थित असं. मीठ बघायचं, थोडंसं वाटलं तर घालून घ्यायचं. हे बघा आता थोडं बाजूला करते मी आणि मिश्रण आपल्याला भरून घ्यायचं. त्यामध्ये थोडं थोडं भरून घेते मी. वरून रबर वगैरे काहीतरी असं लावून घ्यायचं, त्याच्यामुळे कसं आपल्याला पकडायला पण चांगलं वाटते. आणि आता हे बनवायला घेऊ. इथे बघा मी एक प्लास्टिक घेतलंय आणि ते अंतरून घेतलंय आणि ते आपल्याला हे जास्त जाड कापायचं नाही, थोडंसं असं कापून घ्यायचं. हे बघा असे आपले पातळ कुरकुरे असं बनवून घ्यायचं. त्याच्यामुळे मिश्रण थोडंसं घट्टच ठेवायचं, पातळ नाही करायचं. किंवा तुम्हाला दुसऱ्या कुठच्या आकारामध्ये असेल, असं फुलं वगैरे बनवायची असेल, तसं केलं तरीही चालेल. मी आता यामध्ये थोडंसं कलर घालून पण करणार आहे. हे बघा इथे आता मी असंच बाकी करून घेते. इथे बघा मी कुरकुरे बनवून घेतले. अजून एक प्लास्टिक मी घेतलंय आणि त्या दुसरा मी एक रंग भरलाय अर्ध्या मिश्रणमध्ये आणि असेच एका प्लास्टिकमध्ये भरून घेतलाय. आणि जे आपल्याला पुढचा शेप पाहिजे ना तसं बनवून घेऊ शकतो. फुलं पाहिजे तर फुलं करायची, त्याच्यामुळे मिश्रण थोडंसं घट्टच ठेवायचं. हे बघा, तर मी आता इथे अजून बनवून घेते. मी इथे पिवळ्या कलरचा फूड कलरचा वापर केलाय, खाण्याचा रंग घातलाय. तुम्हाला लाल कलर पाहिजे, कुठचा कलर पाहिजे तर तसंही करू शकतात. थोडंसं बारीक कापायचं, त्याच्यामुळे कसं हे जाड येणार नाही. इथे बघा मी आता असेच हे
किंवा दुसऱ्या कुठच्याही आकारामध्ये फुलं वगैरे करायची असेल ना, पानाचा आकार पाहिजे तर पानाचा, फुलाचं जसं पाहिजे तसं आपण करून घेऊ शकतो. हे मुलांना कसं असं आवडतं खायला दिलं की. बाकी मी आता असे सर्व बनवून घेते. हे बघा मी सर्व असे पापड छान असे घालून घेतले. पापडने आपले कुरकुरे आहेत. इथे छोटी छोटी फुलं बनवली आहेत. इथे असं बनवलंय. इथे मी एक छान असं पान पण बनवलंय बघा. हे बघा असं छान वाटतात. असे वेगवेगळे मुलांनाही आवडतील खायला. आणि इथे आपले हे कुरकुरे पण मी घालून घेतले. उन्हात ठेवले थोडे. आता बघूया वाळल्यानंतर मग दाखवते तुम्हाला. इथे बघा साबुदाणा आणि बटाट्याचे मी कुरकुरे बनवलेले आणि एका दिवसात हे वाळले आहेत. खूप छान असे वाटतात बघा. दोन्ही दाखवते मी. हे थोडेसे पातळ झालेत पण तुम्ही काय करा माहितीये, थोडंसं असं जाडसर घाला. छान वाटतात हे. पटकन पण होणारे, जास्त काही नाही लागत, वेळ नाही लागत. आता मी तुम्हाला हे पापड तळून पण, कुरकुरे तळून पण दाखवते. कधी लहान मुलांना कधी मधल्या वेळेत खाण्यासाठी पण छान वाटतात बघा. थोडा कलर घातलेला आणि याच्यामध्ये मी मिरची पावडर घातलेली ना, थोडीशी चिली फ्लेक्स, त्याच्यामुळे फक्त याचा रंग बदलला आहे. तर आता मी तुम्हाला हे तळून दाखवते. कुरकुरे तळायसाठी बघा मी ते गॅसवर भांडा ठेवलंय आणि त्यामध्ये मी आता हे कुरकुरे घालून घेते. इथे पापड खार किंवा सोड्याचा वापर न करता पण मस्त असे झालेत आणि फुलले पण जात आहेत बघा. गॅस मी मध्यम ठेवलाय. जास्त गॅस फास्ट ठेवला तर खूप लाल होऊन जाणार, त्याच्यामुळे मी मध्यम गॅसवर तळून घेते. आता मी तुम्हाला दुसरेवाले कुरकुरे तळून दाखवते. मस्त वाटतं ते खायला आणि जास्त मेहनत पण नाहीये करायला. असेच मी बाकी सर्व तळून घेते. ते बघा मी कुरकुरे तळून घेतले. ह्याच्यावर थोडासा चाट मसाला किंवा थोडंसं असं मिरची पावडर टाकली ना, किंवा पेरी पेरी मसाला आवडत असेल तर, आणि खायला मस्त वाटतात हे बघा तुम्हाला दाखवते. एकदम कुरकुरीत असे होतात. तर जास्त पातळ करायचं नाही पीठ, पाणी जास्त घालायचं नाही बघ. कुरकुरीत असे खायला आणि बनवायला पण सोपे आहेत. तेव्हा तुम्ही रेसिपी आवडली असेल माझी रेसिपी तुम्हाला, तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. थँक्यू, धन्यवाद.